श्री स्वामी समर्थ श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 10 श्री गणेशाय नमः। गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलो नरजन्म, याचे सार्थक उत्तम करणे उचित आपणा। ऐसा मनी करुणी विचार आरंभिले स्वामी चरित्र, ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै। हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहस्थाश्रमी बाळाप्पा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे। संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्रती, सावकारी सराफी करती जनी वागती प्रतिष्ठित। 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले, सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयाची। जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती, योग्य सद्गुरु आपणा प्रती कोटे आता भेटेल। पंचपक्वाने सुवर्ण ताटी भरून आपणा पुढे येती, पाहून या अशा गोष्टी उल्हासले मानस। तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार, माया पाश दृढतर विवक्षस्त्रे तोडावा। सोलापुरी कामामासी एस सांगुनी सर्व त्रासी, निघाले सद्गुरु शोधासी घरदार सोडिले। मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत फिरत, जेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले। मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत, धर्मकर्मी सदारत ईश्वरभक्त तैसाची। परितया नाही संतती म्हणून या उद्विग्न चित्ती, मग शिवाराधना करती कामना चित्ती धरुणी। 12 वर्ष अनुष्ठान केले शंकराचे पूजन, सदाशिव प्रसन्न होऊन वर देत तयासी। तुझी भक्ती पावन संतुष्ट झाले माझे मन, मीच तुझा पुत्र होईन भरवसा पूर्ण असावा। ऐकून या वरासी आनंदले मानसी, वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तोषली। 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न, मल्हार दीक्षिते आनंदोन संस्कार केले यथाविधी। चिदंबर नामाभिधान ठेविले तया लागून, शुक्ल पक्षीय शिष्यमान बाळ वाढू लागले। पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण, निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले। एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी, चिदंबर तया अवसरी पूजे लागी आणले। प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊन येत होता, चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान। ऐशा लीला अपार दाखविती चिदंबर, प्रत्यक्ष जे का शंकर जगदुद्धारार्थ अवतरले। असो पुढे प्रौढपणी यज्ञ केला दीक्षितांनी, सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चले। तया समयी एके दिनी ब्राह्मण बैसले भोजनी, तूप गेले सरुणी दीक्षितांते समजले। जले भरले होते घट तायसे लावला अमृत हस्त, ते गृहस्थ झाले समस्त आश्चर्य करती सर्वजण। तेव्हा पुणे शहरा माझी पेशवे होते रावबाजी, एके समयी ते सहजी दर्शनाते पातले। अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित, यामुळे जण झाले त्रास्त दाद त्यांची लागेना। तयानी हे ऐकून मुरगोडे आले धावून, म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी। रावबाजींशी वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत, म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करवेना। मग दीक्षितांशी निरोप पाठविला आम्ही येतो दर्शनाला, परी आपण आम्हाला त्वरित निरोप देईजे। ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती, आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप। कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व, वचनी ठेव निर्धार निरोप तुझला दिला असे। सिद्ध वाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले, ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मावरी। एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी, तेव्हा बोलले स्वामी येथे आम्ही त्या ते जाणतो। यज्ञ समारंभाचे अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी, तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तै होती। महासिद्ध दीक्षित त्यांचे वरले अल्पवृत्त, मुरगोडी बाळाप्पा येत पुण्यस्थान जाणोनी। तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ, भक्तजन तारणार्थ यतिरूपे प्रगटले। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिस्वत प्रेमळ भक्त दशमोध्याय गोढा। श्री स्वामी राजार्पणमस्तु, शुभम भवतु श्रीरस्तु। अध्याय 11 श्री गणेशाय नमः। मागले अध्यायी वर्णले बाळाप्पा मुरगोडे आले, पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे। तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात, यतिरूपे श्रीदत्त वास्तव्य सांप्रत करताती। परी मुरगोडीचे विप्र बाळाप्पासी सांगत, गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातिरी। तेथे आपण जाऊनी बैसावे हो अनुष्ठानी, श्री गुरु स्वप्ने येऊनी सांगती तैसे करावे। मानवला तयासी विचार निघाले तेथून सत्वर, जवळी केले गाणगापूर परमपावन स्थान ते। बाळाप्पा तेथे पातले स्थान पाहुणे आनंदले, नरसिंह सरस्वती पावले प्रेमभावे वंदिली। प्रातःकाळी उठोनी संगमावरी स्नान करुणी, जप ध्यान आटपोनी मागोते येत गावात। सेवेकऱ्यांबरोबरी मागोनी या माधुकरी, भोजनोत्तर संगमावरी परतोनी येती ते। मध्यान्ह स्नान करुणी पुन्हा बैसती जपध्यानी, असता जाता वासरमणी संध्या स्नान करावे। करोन या संध्या वंदन जप आणि नामस्मरण, रात्र पडता परतोन ग्रामा माझी येती ते।
सद्गुरु प्राप्ती करता सोडून गृह सुतकांता, शीतोष्णाची पर्वा न करता आनंदवृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धपोटी उपवास, परितयाचे मानस कदा उदास नोहेची. अय्या राम सेवेकरी राहत होते गाणगापुरी, त्यांनी देखून ऐसी परी बाळाप्पासी बोलती. तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमचे सदनी, जे जे पडेल तुम्हास कमी ते ते आम्ही पुरवजी. बाळाप्पासी मानवले 2 दिवस तैसे केले, पोट भरून जेवले परिसंकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी, मागून या माधुकरी, जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तिथे शिळेवरी, मग खाव्या भाकरी ऐसा नेम चालविला. ऐसे लोटले काही दिवस, सर्व शरीर झाले कृश, निशिदिनी चिंता चित्तास सद्गुरुप्राप्तीची लागली. हीन आपले प्राक्तन भोग भोगवी दारुण, पहावे सद्गुरु चरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती, स्वप्ने 3 येती मूर्ती, येऊन या दर्शन देती बाळाप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री, एक ब्राह्मण स्वप्नाभित्री येऊन या अज्ञापी. अक्कलकोटी श्री दत्त स्वामी रूपे नांदत, तेथे जाऊन त्वरित कार्यच्छित साधावे. आपण केले अनुष्ठान परतीन झाले पूर्ण, आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळाप्पा आले संगमासी, वृक्षातळी ठेवून वस्त्रासी गेले स्नान करावया. परतले स्नान करुणी सत्वर आले त्या स्थानी, वस्त्र उचलता खालोनी वृश्चिक एक निघाला. तयासे त्यांनी न मारले नित्य कर्म आटोपले, ग्रामा माझी परत आले गेले भिक्षे कारणे. त्या दिवशी ग्रामा भीतरी पक्वान मिळाले घरोघरी, बाळाप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले मग त्याच दिवशी, उत्तम शकुन तयासी मार्गावरी जाहले. चरण चाली चालोनी अक्कलकोटी दुसरे दिनी, बाळाप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिली. जेते नरसिंह सरस्वती येती रूपे वास करती, तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. तया क्षेत्रीचे महिमान केवीवरून मी अज्ञान, प्रत्यक्ष एका वैकुंठ भुवन स्वामी कृपेने जाहले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, श्रोते सदा परिसोत एकादशोध्याय गोढा. श्री रस्तु शुभम भवतु. अध्याय 12. श्री गणेशाय नमः. कराया जगदुद्धार, हरावया भूभार, वार वार परमेश्वर नाना अवतार धरितसे. भक्तजन तारणार्थ अक्कलकोटी श्री दत्त, येती रूपे प्रगट होत तेची समर्थ श्री स्वामी. गताध्यायाचे अंती बाळाप्पा आले अक्कलकोटी, पुण्यनगर पाहुणी दृष्टी आनंदपोटी नचमावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत, यात्रा आली बहुत गर्दी झाली श्रीजवळी. दर्शन इच्छा उत्कट चित्ती खडीसाखर घेऊन याती, गर्दी माझी प्रवेश करती स्वामी सानिध्य पातले. अजानुबाहू सुहासवदन श्री स्वामी मूर्ती पाहून, बाळाप्पाने धावून दृढ चरण धरी येले. येऊन या भानावरती श्रीचरणांची सोडली मिठी, ब्रह्मानंद मायपोटी स्रोतोटी गातसे. श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी, उठून या काय केली लीला एक विचित्र. सर्व वृक्षांशी अलिंगन दिले त्यांनी प्रेमे करून, बाळाप्पावरचे प्रेम ऐशा कृतीने दाविले. त्याच सवे एक जहागीरदार ते होते बिराडावर, स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊनी स्वामीसी अर्पण करा नैवेद्यासी, अवश्य म्हणून तयासी बाळाप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असती नृप मंदिरात, राजेत निवाचून तेथ प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सत्वर बिरडावर आले, तेथे नैवेद्यार्पण केले मग सारले भोजन. नित्य प्रातः काळी उठून षटकर माते आचरून, घेऊन स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास दैवत त्याचे करावे पूजन नित, मध्यानी येता आदित जपानुष्ठान आटपावे. करी झोळी घेऊनी श्री स्वामी जवळी येऊनी, मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षे कारणे. मागून या मधुकरी मग यावे बिरडावरी, जे मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान, ऐशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळाप्पा आदी करून सेवेकरी बहुत जन, त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐशी, आपण ही श्री सेवेसी करीत जावे आनंदे. बहुत जन सेवेकरी बाई मुख्य त्या माजारी, सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होती सदोदित, स्वामी सेवेची ते अव्यवस्था होतसे. हे बाळाप्पानी पाहून नाना युक्ती योजन, मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळाप्पाची प्रेमळ भक्ती पाहून संतोष स्वामी प्रती, दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळाप्पाच्या शरीरास, व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी.
भोग भोगिला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली ती पाहता उकलून विष त्यात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञे बाळाप्पासी यावे मरण, विष दिले कानोल्यातून पडले आज बाहेर. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी, सद्गुरु सेवा त्यांची करी व्हावी लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी तयानी महादेवाची पूजा करुणी, मग यावे परतोनी स्वामी सेवे कारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थासी, आपण सांगुनी बाळाप्पासी शंकर पूजनी वर्जावे. तैशी आज्ञा तया प्रती एके दिनी समर्थ करती, परी बाळाप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईच्या आग्रहावरून समर्थे दिली आज्ञा जाण, हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावी हेची सत्य, या परी चिठ्ठ्या लिहित प्रश्न पाहत बाळाप्पा. एक चिठ्ठी तयातुनी उचलून पाहता वाचून, न करावेची पूजन ते माझी लिहिलेसे. तेव्हा सर्व भ्रांती पिटली, स्वामी आज्ञा सत्य मानली, ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळाप्पासी, दारा पुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान, ऐसे बोल ऐकून बाळाप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी, मी जातो आपल्या गावी, परी तुम्ही युक्ती योजावी, आज्ञा होईल अशीच. श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थांसी, कुलदेवतेच्या दर्शनासी जावयाची बाळाप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखे काय बोलत, कुलदेवतेचे दर्शनित बाळाप्पा येत करीतसे. श्रीपाद म्हणे बाळाप्पासी, समर्थ न देती आज्ञेसी, तरी टाकुनी चिठ्ठ्यांसी आज्ञा द्यावी आपण. तयाचे कपट न जाणून अवश्य म्हणे त्याच दिनी, 2 चिठ्ठ्या लिहून उभयतांनी टाकल्या. चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरी, तेथे राहुनी चाकरी करी असे लिहिलेसे. स्वामी चरणी दृढभक्ती बाळाप्पाची जडली होती, कैसा दूर तयाप्रती करतील येती दयाळ. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत, सदा परिसोत प्रेमळ भक्त, द्वादशोध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजार्पणमस्तु.